आणि मोठू महाराज आमचं इथं करायला लागली. ती काय चालू तुला? किरण मामा किराणा स्टोअर इथनं आपण क्रेझीचं आता श्रीखंड आणलंय. तर राम राम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा एका नवीन कट्ट तडकदार बडकदार स्वस्त मजबूत टिकाऊ खट्टा अशा लकलकत्या या पाऊस सदृश्य झालेल्या वातावरणामध्ये. पण पाऊस काय पडन झालाय, नुसतं आबाळ आबाळ आहे सगळं, असं विषय हार्ड. आणि आला तर येईल, नाही आला तर राहील, ह्या अशेवरच पाऊस आता विषय हार्ड आहे. आणि काल मी आणि मम्मी आमचा माळाचा आढावा घ्यायला गेलतो, तर मदन आमच्या असं नोटीस केलं की वरतीकडल्या बाजूला जे राहिलेलं दगडा बिगडाने जर राहिलेलं मी तसं ठेवलेलं, तिथं तणबिलही नव्हतं आणि दगड सारखी भुईमुगाच्या उराव पाडायची, त्यामुळे मी तसं ठेवलं आणि घरात सांगितलं सगळं झालंय म्हणून. तर काल आढावा घ्यायला गेला ना, तिकडच्या टोकाला गेला ना, कळालं की बाबा इकडे मी मारलं नाही. मी म्हणत होतो मारलंय पण मारलं नव्हतं काय कोळप. तर आता पुन्हा एकदा मदरनं माझ्या पाठीमागं लागून कोळप मारा माल ताक्षीचा माझं मी इथलं सगळं आवरावरी करतो. धारा पाणी ते सगळं मम्मी काढणार आहे. मी आता निघालो स्प्लेंडर गाडी फादरची घेऊन, तेव्हा कोळप बांधले, कोळप घेऊन नीट करून माळा जायचं. राहिलेला उर्वरित प्रोग्राम तेवढा सगळा करायचा. आणि ती जर लवकर झालं तर जरा डबल कोळप्याची पाळी पण मारायची. आणि उद्याच्याला मला जायला लागणार आणि माळाला. उद्याच्याला तो बारका सिंगल फास, आता इथं जेव्हा मोठा फास आहे ना ह्यो काढून इथं दुसरा फास घालायचा सिंगल बारका. आणि जी बुंड राहिलीत का ना, सगळं ठेवलीत मी तसंच, ती बुंड पण मारून घ्यायचा. तेव्हा बी तण बेभान तण आले, बेभान विषय हार्ड झालाय. तर चला, पाऊस काय नाही एवढा. काल रात्री जरा पडलेला, कालच्या ब्लॉगमध्ये आढाव्याचे तुम्ही बघितलं असतील संध्याकाळी पाऊस कसा बदा पडत होता तो. आणि संध्याकाळी 11 साडे 11 पर्यंत तो पाऊस पडलेला आणि जरा रिपजिपच होता, पण भुईमुगाला एक नंबर टकाटक पाऊस झाला तो. तर चालतं, ह्यावरावरी माझी झाल्या, सगळं नॉलेज तुम्हाला दिलं थोडक्यात. आणि आता मार्क आपलं माळाला करूया, माळाला जाऊन उर्वरित प्रोग्राम सगळा चकाचक पैकी तणाचा सुपडा साफ करूया. तर चलो जाऊया माळाला. तर देवीवर सज्जनो, आता जस्टच मी माळाला पोचलोय आणि कायम गाडी आपण तिकडल्या टोकाला होतोय. आज नीट गोल गाडी ह्या टोकाला आणल्या, पप्पाची गाडी स्प्लेंडर. आणि इकडल्या बाजूला बघा रानबीन काढलेलं काल दावलं तुम्हाला, हिरवत सारं झालं सगळं टकाटक. आणि भुईमुगाला पण जरा पाऊस कमी होता, त्यामुळे जरा पिवळसर व्हायला लागलेला, तो पण हिरवा गार व्हायला लागला आता. आणि कोळप पुन्हा एकदा घेतलंय मारायला. इकडल्या बाजू तेवढं राहिले, खडूक दिसतो का नाही एवढाच, तो मोठा ढीग आहे का नाही, तिथंपर्यंत तेवढंच मारायचं, एवढा एरिया राहिलाय. आणि जरा वळून राजा प्रसन्न झालेत असं वाटायला लागलं मला. थोडा हलका पावसाच्या सरी आपल्यावर दुधारा यायला लागला अंगावर. तर मोठा पाऊस यायच्या अगोदर माझं मारून होतंय का पाऊस मला भिजवतोय, माझा माईक पण आहे. आणि मला जरा भीतीदायक वातावरण वाटायला लागले, कारण पुढच्या बाजूला बघू शकता तुम्ही, इकडल्या बाजून पाऊस यायला लागलाय सगळा दुधोरा. मोठा पाऊस आला तर माईक माझा जीव सोडल जाग्याला. 2000 रुपयाला काठी लागायची, विषय हार्ड व्हायचा भावानं माझा. तर आता बघतो काय विषय होतो या, त्या हिशोबानंच मग माईकला वापरतो, नाही बिना माईक वापरतात मला कार्यक्रम केला पाहिजे इथला. तर एक नंबर टकाटक पैकी रान झाले, बघू शकता तुम्ही, सुंदर सुरेख रेखीव असं रान आहे. आणि कोयप पण आपली इथं आहे. आणि ह्या 4 सऱ्या मी मारलेल्या, 4-5 सऱ्या ह्यात आणि बोंबलायला तण उगावली. ही बघा, मारलेलं होतं ती पलटी झालेलं, तरी हायाच उगावलंय. आणि आईच्या गावात धरून ना पर्याय नाही, त्याला काहीतरी केलंच पाहिजे. कष्ट हे जीवन, कष्ट हेच आपलं भांडवल असं म्हणायचं. आणि पुन्हा एकदा नव्या जोशात आपली नवी सुरुवात करायची. तर चला चालू करूया. माईक वगैरे काढून ठेवतो सगळं खिशात सेफली. आणि जरा जास्त पाऊस वाढला तर कोपऱ्यात कुठं तर खोपच्यात जाऊन उभा राहायचं. मला तिकडे जाऊन उभा राहायला लागणार, दुसरा कुठला खोपचा नाही मला. ते तिकडे शेड आहे, तिकडे पळ जाऊन. तर चालतंय, चालू करतो माझा कार्यक्रम 0 मिनिटात. तर प्रिय मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो, तर विषय असं झालाय, माझं सगळं कोळप मारून टकाटक पैकी रान झालंय. आणि इकडं आवड असतो ह्यो शेवटचं काय 8 तास घालते ते असतो, त्यो 8 तास पण मारून मी माझं कोळप साईडला काढून ठेवले. ते टाकावटक पैकी सगळा विषय गंभीर आपलापणे पार पडलेला आहे इथला. आणि उद्याच्याला याचं आपण ह्या बुंड्यावलं राहिलेलं ही मारायला, तो पण बारका फास घालून कोळप्याला, कारण कोळप्याचा मोठा फास घातला तर ह्याच्यावली आणि ह्याच्यावली माती इकडे पडून भुईमुग मुजून जाईल. मग विषय आपला जरा गंभीर होऊन जाईल. त्यामुळं भुईमुग आपल्याला वाचवायचा आहे, त्यामुळे आपण बारका फास घालून कान मारायचं उद्याच्याला. तर इथला सगळा वनवा माझा हातच्या तऱ्हेने पार पडलेला आहे. तर आता कोळप आपलं गाडी बांधायचं, टकाटकपैकी विषय हार्ड करायचा आणि स्प्लेंडरला किक मारून गायब व्हायचं. कारण पाऊस सदृश्य वातावरण आता होणार आहे असं मला वाटायला लागले. आणि संध्याकाळच्या 6:30 वाजले ते, आणि 6:30 वाजता माझा सगळं कार्यक्रम झाला इथला. कारण
हळूहळू मारा लागते, नाही तर भुईमुगाच्या अंगावर दगड पडते ती पलाड्डे अशी एवढी एवढी दगड भुईमुगासाठी एवढी एवढी दगड असते ती. तर चालतंय, आवरला माझा विषय आणि लगेच मार्क म्हणून आपलं घरात दिशेने चालू करूया. तर देवीवर सज्जनो अशा पद्धतीने मी कोयप वगैरे सगळं टकाटकपैकी फादरच्या स्प्लेंडरवर मारलंय, बांधून गाठलंय त्याला, मारून हाणून बडवून मारून बसवलं स्प्लेंडरवर. तर विषय असा झाला, माझी गाडी आणायची होती पण माझ्या गाडीला जरा स्क्रॅचेस पडते, त्या फादरच्या गाडीला काय होत नाही, रप अँड टप स्प्लेंडर बोलते बाबा, ती बी हिरो होंडाची बारीक लागेल. तर चालतंय, इथलं सगळा कार्यक्रम होऊ लागलाय. आता ही कोयपण येऊन मायात टाकायचं आणि लगेच आपलं मार्ग म्हणून गावाच्या दिशेने करायचं. चिंगूळ महाराज वाट बघत बसलेलं असतील, जरा दंगा वगैरे चिंगूळ महाराजांना चालू असेल, कारण संध्याकाळी 6:30 वाजून गेले जाता. आणि मग वातावरण बघा असं काय तर आहे, ढगाळ असं दृश्य वातावरण, जास्त ढग यायला लागले, त्यामुळं किल्ली ऑन. ओहो, किक मारली, चला जाऊया हळूहळू करत खचाक खचाक खचाक. तर आत्ता जस्ट मी मयात पोचलो इथं आणि आमची मदर इथं भांगलं होती काय, तर तिला म्हटलं चाटशिरी आवर आणि गावात जाऊया आपण. आमची मम्मी पण इथंच थांबल्या, कारण चालत जायला तिला काटाय होते म्हणून गेली नाही चालत ती. आता गाडीहून तुनशिरी मदरला बसवायचं आणि गायब करायचं. आणि मोठू महाराज आमचं इथं करायला लागली, ती काय चालू आहे तुला भांडकुलीश. तर कोयप इथंच आहे बाहेर, गाडीहून आत्ता जस्ट खाली घेतलं कोयप्याला. ओहो, अडकलं वाटतं. तर कोयपू महाराजांना आपण आतल्या बगल नेऊन लावायचं. गेलो नाही चल, अरे चल की भांडकुलीश. ओकेच. तर आजच्या पुरतं तुमचं काम झालेलं आहे, तुम्ही जरा विश्रांती घ्या आजच्या पुरती. उद्याच्याला बघूया, उद्याच्याला जरा कष्टमय वातावरणात कष्ट देऊया आणि जरा कोयप्याला. तर चालतंय, आता सगळा कार्यक्रम इथला उरकलाय. मदर आमची वैरण टाकाय गेल्या, वैरण वगैरे गुरांचं आवरून येईल, आवरून वैरण वगैरे टाकून आली की लगेच आपल्या स्प्लेंडरला किक मारायची, नेटकोल गावात जायचं. डायरेक्ट गाडी बी आतच घ्यायची, परत ना माझ्या त्याचा काही विषय नाही, सगळं आवरावर इथले करूनच जायचं. आता चला. तर बाबांनो, आत्ता जस्टच मी गावात पोचलूया आणि गावात आल्या हातपाय बी 2 दिवस झालता आमचा खाली खालता बघा. मला घ्या पहिल्यांदा ब्लॉग मध्ये मला घ्या पप्पा म्हणायला लागला है नाही. हातपाय द्यायला लागलं तर नाणीच पळत आला हात. मला घ्या बघा. बघा कसं दिसतंय आईला, माझ्यापेक्षा गोरा आहे हो कार्यकर्ता. इकडे मी आरशात बघायला लागलो, असं माझ्यापेक्षा गोरा आहे आमचं चिंगळ्या है नाही. दुधाची पावडर खाल्ल्या है नाही, दूध पावडर खातोय म्हणा मी तो रोज. कॉम्प्लेन बॉय आहे मग, कॉम्प्लेन चिंगल्या बॉय. तर आम्ही सध्या पोचलो इथं घालात आणि चिंगलू महाराजांनी घेतले आत्ता उलावलं. आणि सध्या निकिताजी यांचं पुन्हा एकदा एका नव्या जोरो शहरात आणि जोशात उत्साहास्पद वातावरणात चहाचा कार्यक्रम इथं चालू झालाय. 3 तिघाडा काम बिघाडा अशी कप घेतलेली आणि तिकडे चहा टाकालाय शिजवायला. निकिताजी यांचं एक मत होतं की काल मी नटून थटून सजलेलो त्या लग्नाला गेलो तेव्हा माझं फुटेज घेतलं नाही, आता मला सुंदर मुकडा माझा दावायला लागलाय बिनकामाचा असा. का तोंड का दपवल्यास का तोंड दावाय जागा राहिली ना आता मला. कुछ भी. तर चालतंय, चहाचा आस्वाद घेऊया चिंगळू आपण है नाही. जायत नाही खाऊ काय तुला, खाऊ काय. तर चालतंय, आजीकडे जावा गेला. तर सध्या स्नेह चहाचा कार्यक्रम आमचा आखला गेलेला आहे इथं आणि निकिताजींचा चहाचा कार्यक्रम चालू झाला आहे पुन्हा एकदा तडकदार बदलदार पद्धतीने. आणि इकडं बघा कोण आणि तोंडला पोहायला लागल्या पुन्हा एकदा. मी काय लागले बिस्किट मला जावाय नाही. माझं बिस्किट खायला दाखवा. बिस्किटाकडे निम्म लक्ष इकडे मी बोलतोय याकडे. राहिला उभा. खावा तुम्ही बी खावा. जनतेला खायला द्यायला लागलाय बिस्किटच. तुम्ही बी मित्रांनो खावा बिस्किट म्हणतोय. मम्मीने पण तिकडे चालू गेले. तर इथला सगळा कार्यक्रम आता पार पाडतो आणि जरा श्रीखंडाचा कार्यक्रम आखायचा आहे आम्हाला. ते श्रीखंड जाऊन आणतो थोड्या वेळात चहा पिऊन आता. आणि श्रीखंड आणायचे जाऊन आपण खायला तुम्ही बी खायला श्रीखंड. चिंगळ्या म्हणाला तुम्ही पण खायला श्रीखंड. तर चालतंय, चहा वगैरे प्यायचा कार्यक्रम आमचा झाला इथला आता. टाकाटक झाला का नाही. हो शेट काय म्हणताय. झाला चहाचा कार्यक्रम झाला आता.
आणि श्रीखंड आणतो जातो जाऊन किरण मामाला दुकानातनं. शंकर महाराज झोपलेत आमचं आणि दंगा करून वगैरे झोपलीत जाम. त्यामुळे टकाटकपैकी वातावरण आहे. आज काय दंगा करा आपल्यात कोण नाही. आणि किरण मामा किराणा स्टोअर इथनं आपण क्रेझीचं आत्ता श्रीखंड आणलं आहे. आणि हे आपण निकिताजी यांच्याकडे देऊया. हे घ्या, तुमच्या नाजूक हाताने कोमल हाताने त्याचं इनॉग्रेशन करून सगळ्यांच्या ताटात वाढा. आणि निकिताजी आणि केकडा भजी केलीत. केकडा भजी निकिता इकडे बघ वगैरे बघा, माझी प्रिय बायको यांच्या कोमल नाजूक या हाताने मोबाईल धरलेल्या केंकडा भजी केली ती केंकडा. तर मी जरा कामात होतो, मयात जाऊन पीठ आणायच्या कार्यक्रमात होतो. कारण उद्या सकाळी एमआयडीसीत लोकांना घासायला जाताना मला एक स्नेह चपात्याचा आनंद घ्यायचा असेल तर मला पीठ आणायलाच लागणार होतं. म्हणून मी पीठ आणायला गेलो. तोपर्यंत केकडा भजीचा कार्यक्रम निकिता यांनी इथं पार पाडलेला आहे. आणि एकदम चविष्ट लज्जतदार आणि कडक केकडा भजी झाली ते. तर आता आपण भोजन ग्रहण करायला बसायचं आहे. तर जरा शिफ्ट होत आहे का तिकडं, मला जागा द्या ना थोडी. काय आहे त्या मोबाईलमध्ये, कोण आहे ते बरं नाही का त्या मोबाईलमध्ये काय तर आहे. त्यांचा कार्यक्रम चालायचा एडिटिंगचा. माझा व्हिडिओ एडिट कर म्हणताना करत नाही, फोटो एडिट कर बसल्या दुसऱ्यांचं. असंच असावं तर चालतंय. आता स्नेह भोजनाचा आनंद घेऊया. मम्मी इकडे जेवायला चला. आता जेवायला काय काय मेहनत जाऊतो जरा ताटात इनॉग्रेशन करून. तर स्नेह ताट आपलं सजलेलं आहे. केकडा भजी वांगी कशात चपाती घे ताटात म्हणजे पूर्ण ताट जावायला असं म्हणायचं आहे का मम्मीला. तर चपाती घेतो. तर पुन्हा एकदा स्नेह ताट आपलं सजलेलं आहे. चपाती, केकडा भजी, विनायक माळीचा व्हिडिओ, वांग आणि वांग्याचा मसाला आणि क्रेझीचं श्रीखंड जे आपण किरण मामाच्या दुकानात आणलेलं. तर सगळं ताट सजलेलं आहे. आता जेवायचं आणि गरगरीत झोपायचं. मी तर जे भांडी वगैरे घासणार आहे का, भांडी वगैरे घासणार आहे त्या तोपर्यंत आपण हां लाईटली भांडी आहे ती तेवढीच लाईटली भांडी घासणार आहे. तर मी पण झोपणार जाऊन, कारण उद्या सकाळी पाठच उठून मला धारा पाणी आवरून सगळं परत कामावर जायचं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय.